आज होती गुरुपौर्णिमा आणि शिवला शाळेतून पिक केलं. वाटतच बहिणीचं घर लागतं तर घरी आले होते. तिच्या खाली पार्किंगमध्ये थांबले आणि एवढा सुंदर असा व्ह्यू आहे तिच्या पार्किंगमधून सुद्धा. आणि सुरुवातीची जी क्लिप होती शिवची, की मला तू काय बनवलं आठ, तर तो म्हणतोय ना चिकन बनवतो ना, त्याचं बेबी आहे. तर असं थोडंसं म्हणजे आम्ही टाईमपास केला. बराच वेळ झाला, मी परत निघालेच होते. तेवढ्यामध्ये माझी बहीण आली, ती पण आशनाला स्कूलमधून पिक करायला गेलेली आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर ना शिव ना आशनासोबत एवढं छान खेळतो. तिचा म्हणजे हात सोडणारच नाही. जशी ती भेटली त्याला तेव्हापासून तो ना तिचा हात धरूनच होता. नंतर रात्रीचा टाईम आहे हा. मुलं माझ्याकडे आलेली, कारण माझ्या बहिणीकडे ना लाईट नव्हती. आज दिवसभरापासून लाईट नव्हती त्यांच्याकडे. तर मी काल छोले भिजू घातले होते. म्हणलं छोलेची भाजी करूया आणि लाईट नव्हती. मला सगळ्यांना इकडं जेवायला बोलवून घेऊ. तर म्हणलं छोले चपातीऐवजी पुरी बनवून घेऊया, कारण देवांशला ना म्हणत होता मला भटुरे पाहिजेत. मी म्हणलं बाबा मी कधी ट्राय पण केलं नाही आणि करायला जाऊन वेगळंच होईल. पहिलेच मला स्वयंपाकाला उशीर झालेला आहे. म्हणून काय पुरीच बनवली होती आणि माझी बहीण आली. पहिले मुलांना सोडून गेलेली होती ती कामानिमित्त तिच्याकडे. आणि इथे बघू शकता मुलांची रडारड पडापड चालूच असती एनी टाईम. आणि काय माझी बहीण आली 8 वाजता. आल्यानंतर लगेच घेतली पुऱ्या लाटायला. मी म्हटलं बाई नको, मी लाटते, तू बस. पण नाही, ती बोलली मी पुऱ्या लाटते. पुऱ्या लाटली आणि नंतर मी मुलांना जेवायला वाढेपर्यंत भांडे पण अक्षरशः तिने घासून टाकलेले. किती सांगितलं ना, ती अजिबात ऐकत नाही. मी घरी गेल्यानंतर तिच्या एका जागी बसते तर येईपर्यंत उठत नाही. तर काय असं आमचं चालू असतं. तर मुलांना मी जेवायला वाढलेच. पोरांचं जेवण चालू आहे आणि माहिती नाही म्हणजे पाऊस बऱ्यापैकी चालूच आहे पुण्यामध्ये. एनी टाईम दिवस रात्रभर चालूच आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. मग आमचं जेवण झालं, मुलांचं जेवण झालं. नंतर लावला थोडंसं पोरांना गाणं लावून दिले, डान्स केले. तर भेटते नवीन अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.